नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर मी आज बनवते आहे मुलांसाठी छान असा पास्ता. तर मी आज त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी इथे पास्ता घेतलेला आहे. ह्याला मी छान गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे. याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे, जेणेकरून हे पास्ता शिजल्यानंतर चिकटणार नाही. आणि बघू शकता आपला पास्ता शिजलेला आहे. आता आपण ह्याला छान असं काढून घेऊयात आणि हे थंड पाण्यामध्ये आपल्याला नंतर धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिकटणार नाही. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला इथे बटर घ्यायचं आहे आणि पूर्ण पास्ता बनेपर्यंत आपल्याला बटरचाच यूज करायचा आहे. त्याने खूप छान असा फ्लेवर येतो पास्त्याला. तर इथे मी बटर घेतलेला आहे. इथे थोडासा मैदा घेतलेला आहे. मी ते हा व्हाईट सॉस पास्ता बनवते आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. हे मी 2 ते 3 जणांसाठीच बनवत होते, त्यामुळे एवढं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही छान असा हा मैदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला खाताना कच्चा लागणार नाही. आणि बटर आणि किंवा मैदा इथे बघा मला थोडंसं कमी वाटला होता, तर मी ते थोडासा ॲड करून घेते आणि ह्याला बघा छान असं परतून घ्यायचं आहे. छान असा ब्राऊन झाल्यानंतर ह्याला छान असा स्मेल येतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे दूध. तर दूध हेही आपल्याला कमी जास्त तुमच्या क्वांटिटीनुसार करू शकतात. आता मी इथे एकदम पातळ ग्रेव्ही करणार नाही आहे, कारण मला हे मुलांसाठी बनवलं आहे मी. आणि मुलांना खाता येत नाही पातळ असल्यामुळे, त्यामुळे मी ह्याची जरा कन्सिस्टन्सी जाडच ठेवणार आहे, म्हणजे घट्ट ठेवणार आहे. जर तुम्हाला हे एकदम क्रीमी हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध टाकून अजून ह्याला छान पातळ करू शकता. आणि तो खरंच खूप छान लागतो, कारण मुलं खाताना खाली सांडतो किंवा त्यांना जमत नाही, त्यामुळे मी तसं नाही बनवत आहे, मी घट्ट बनवते. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चीज टाकायचं आहे. आता चीजची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे मी एकच चीजचं क्यूब घेतलेलं आहे. ह्याला छान असं खिसून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या आपल्या ग्रेव्हीमध्ये छान असं मेल्ट होईल. आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हे छान मिक्स करून घेतलं आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. आता या पॅनमध्ये मी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडेसे व्हेजेस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी इथे बटर घेतलेलं आहे, बटर ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काही व्हेजेस टाकायचे असतील ते तुम्ही टाकून घ्या ह्याच्यामध्ये. इथे मी बारीक केलेलं गार्लिक आहे ते टाकलेलं आहे. ह्याच्यानेही खूप छान असा फ्लेवर येतो. तर हे नक्की टाका आणि ह्याला छान असं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या आणि एकदम बारीक फाईन चॉप करा. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता व्हेजेस टाकायचे आहेत. तिथे मी शिमला मिर्च घेतलेला आहे, कॉर्न घेतलेला आहे आणि मी घेतलेला आहे कांदा. आणि जर तुम्ही कॉर्न घेणार असाल तर ते बॉईल्ड करून घ्या, जेणेकरून ते खायला खूप छान आणि स्वीट असा टेस्ट येतो. तर हे करून टाका तुम्ही बॉईल्ड करून. आणि मस्त इथे बघू शकता, इथे आपली ग्रेव्ही झालेली आहे. मी अशीच जाडच ठेवणार आहे. आणि ह्याला छान असं मी गरम करून घेते, कारण आता आपल्याला व्हेजेस यामध्ये ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकते आहे आणि ओरिगॅनो पण टाकलेला आहे. आणि ह्याच्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, नाहीतर मग आपण ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं तर हे आपल्याला पिठासारखं लागेल. तर हे नक्की ह्याच्यामध्ये मीठ ॲड करा आणि छान असं मिक्स करून घ्या. छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे व्हेजेस ज्या आपण बॉईल्ड करून घेतलेल्या आहेत, फ्राय करून घेतलेल्या, त्या ॲड करायच्या आहेत. आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या सॉसमध्ये. आपला पास्ता एवढा भारी झाला आहे ना. हे बघा, आता हे पास्ता आपल्याला शिजलेला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. छान ह्याला मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला अशाच जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि आपल्याला असाच तुमचा सपोर्ट असू द्यात. थँक्यू.